नागपूर शहरातील बजाजनगर परिसरात पोलिसांनी उशिरा रात्री एका कॅफेवर छापा घालत अवैध हुक्का पार्लरचा भंडाफोड केलाय। या कारवाईदरम्यान पोलिसांनी हुक्का उपकरणं आणि फ्लेवर तंबाखूसह सुमारे 29,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी कॅफेचा मॅनेजर आणि मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बजाजनगर चौकातील सेलेस्टियर कॅफे इथं ग्राहकांना बेकायदेशीरपणे हुक्का आणि विविध प्रकारचे फ्लेवर तंबाखू उपलब्ध करून दिले जात असल्याची गुप्त माहिती बजाजनगर पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकानं उशिरा रात्री कॅफेवर छापा टाकला। या छाप्यात पोलिसांना कॅफेच्या आत हुक्का पॉट, रबर पाईप, चिलम आणि विविध प्रकारचे फ्लेवर तंबाखू आढळून आले। पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 13 हुक्का पॉट, 13 रबर पाईप, 15 चिलम तसंच विविध फ्लेवरचे तंबाखू जप्त केले। जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 29,700 रुपये असल्याची माहिती मिळाली आहे। पोलिसांच्या चौकशीत कॅफेचा मॅनेजर अभय राव यांना ही हुक्का सेवा कॅफेचा मालक अमित इंगळे याच्या आदेशानुसार ग्राहकांना दिली जात असल्याची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध तंबाखू उत्पाद अधिनियम तसंच विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। त्यांच्यावर आम्ही काल रात्री कारवाई केली मॅनेजर आणि मालकावर। त्यामध्ये आम्हाला एकूण 29,700 रुपयाचा मुद्देमाल मिळाला। त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या रंगाचे काचेचे पारदर्शक पॉट 13 पॉट मिळून आले, तसेच 13 रबरी पाईप मिळून आले, 15 नग मातीचे चिलम व विविध फ्लेवरचे डबे मिळून आले। हे सर्व मुद्देमाल आम्ही पंचांसमक्ष जप्त करून त्या CA प्रशिक्षणाकरिता त्यापैकी काही माल काढून पुढील कारवाई करत आहे।